आता सुनावणी सुरू आहे. मनीषा मुसळे माने यांचे तुम्ही वकील आहात, तर आज काय काय झालं कोर्टामध्ये त्याचं थोडंसं सविस्तर सांगा. मनीषा माने हिला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर जे दोषारोपपत्र आम्ही अवलोकन केलं त्यात आम्हाला असं आढळलं की ते दोषारोपपत्राबरोबर CDR आणि टॉवर लोकेशन दाखल केले तपास अधिकाऱ्याने. परंतु तपास अधिकाऱ्याने फक्त 4 दिवसाचे CDR टॉवर लोकेशन दाखल केले. ते डॉक्टर शिरीषचे आणि बाकी फिर्यादीचे उमा वळसंकर यांचे दाखल केले. आणि डॉक्टर शिरीष सरांचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्या टॉवर लोकेशनचा, त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की 16 ते 18 या 2 तारखेदरम्यान एका मोबाईलवरनं 10 वेळा त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि एक SMS. आणि त्या संभाषणाचा कालावधी जो होता तो तसा मोठा होता. त्यामुळे आम्हाला थोडासा तिथे संशय वाटला की बाबा ह्या अनुषंगाने आपल्याला बचाव दृष्टीने काय घेता येईल का. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की एक साक्षीदार आहेत P राऊत म्हणून. तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की डॉक्टर शिरीष वळसंकरांनी साधारणपणे 8:35 ते 40च्या दरम्यान सुसाईड केली. त्याच्या अगोदर म्हणजे 8 ते 8:30 दरम्यान त्यांचे 3 संभाषण झाले. मग त्यांचं आणि 2 मोबाईल नंबर जे 10 वेळा कॉलिंग झाले होते याचं CDR आणि टॉवर लोकेशन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रासोबत दाखल केलेलं नव्हतं. आणि त्या व्यक्ती नेमके तशी कुठे होत्या आणि जर समजा 2 दिवसात जर एवढे मोठे कॉल झाले असतील तर मागच्या 5 महिन्यात किती कॉल झाले असावेत, याचा आमच्या बचाव दृष्टीने महत्त्वाचा विषय होता तो. आणि तसेच यात सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डिसेंबर 2024पासून हॉस्पिटल जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून या मनीषा मुसळे आणि डॉक्टर यांच्यामध्ये थोडीशी वितुष्टता आली होती. तर मग डिसेंबरपासूनची एप्रिलपर्यंतची परिस्थिती काय आहे, त्यांच्यात काय संभाषण झालेत का, याचा आम्हाला बचाव दृष्टीने काय उपयोग करून घेता येईल का, या सगळ्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात एक अर्ज दाखल केला की हे डॉक्टर शिरीष वळसंकर, पुन्हा उमा वळसंकर, अश्विनी वळसंकर, सोनाली वळसंकर, नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती P राऊत आणि तो एक मोबाईल नंबर जे 10 कॉल झाले 2 दिवसात, या सगळ्यांचे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील CDR आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावेत, तर या मोबाईल कंपन्यांच्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजेच 1 ते 1.5 वर्षानंतर हा डाटा ॲटोमॅटिक डिलीट होतो आणि ह्या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही. त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावा दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली. त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं. सरकार वकिलांनी हरकत घेतली